मागच्या 6 ते 7 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालं आणि त्या वादळाचं नाव होतं मनोज जरांगे पाटील. आणि याच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येऊ घातलेला होता आणि 26 एप्रिलला त्याचं प्रदर्शन होणार होतं. मात्र काही अडचणींमुळे हे प्रदर्शन रोखलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील या नावाभोवती एक वादंग निर्माण झालेला आहे. या चित्रपटाचे लेखक आपल्यासोबत आहेत. आबा, काय सांगाल, नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे, काय समस्या निर्माण झाली आणि जे चित्रपट आहे तो आता थांबतोय, पुढे ढकलण्यात येतोय, काय प्रॉब्लेम? जय जिजाऊ, जय शिवराय. खूप वाईट वाटते. मी तर सर्वप्रथम संपूर्ण राज्याचीच माफी मागतोय की एक उत्कृष्ट असा एक चांगला प्रामाणिक माणसावरती बनलेला चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सगळ्यांना पाहायला भेटणार होता, परंतु तो आता न पाहायला भेटणार नाही. 26 तारखेला तो चित्रपट रिलीज होणार नाही. पर्यायी व्यवस्था आपण 21 जून 2024ला तो चित्रपट तितक्याच ताकदीने परत आणणार आहोत, परंतु 2 महिने आपल्या प्रेक्षकांना, आपल्या समाजातील सगळ्या लोकांना वाट पाहावी लागणार आहे. परंतु हा चित्रपट थांबवण्यापाठीमागचं कारण आम्हाला जे सांगितलं गेलं की आता आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये चित्रपट रिलीज करता येणार नाही. आम्ही त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन तो चित्रपट बनवला होता, कारण आपल्याला पण कळतं की आपण काय दाखवलं पाहिजे, काय दाखवलं नाही पाहिजे, कशाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला. आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की हा चित्रपट आचारसंहितेच्या काळात अडकला जाईल किंवा अडकवला जाईल, परंतु त्या ठिकाणी तो चित्रपट आचारसंहितेच्या नावाखाली आज आम्हाला सेन्सॉर पत्र देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली आणि थांबवले. परंतु आज मी सेन्सॉर बोर्डाला, मी पण एक निर्माता म्हणून हेच सांगणार आहे की हे प्रमाणपत्र आम्हाला येत्या 8 दिवसामध्ये द्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आचारसंहितेच्या काळात तो चित्रपट रिलीज नाही करणार, तो आचारसंहितेच्या नंतर रिलीज करू, परंतु प्रमाणपत्र आम्हाला या 8 दिवसामध्ये त्यांनी दिलं पाहिजे. ही राज्यातील तमाम जनतेची मागणी आहे आणि मी पण त्या मागणीला सहमत आहे एक निर्माता म्हणून. एवढंच सांगेल की काही अनुचित प्रकार असे काही होऊ नये, कुणी करू नयेत, एवढी एक विनंती मी समाजाला करीन. कारण एक जरांगे पाटील जर आज देशच नाही तर जग हलवू शकतात, तर हा चित्रपट आल्यानंतर कित्येक जरांगे पाटील तयार होतील या गोष्टीचं कदाचित भीती असेल आणि अशा भीतीमुळे ह्या चित्रपटावरती बंदीचं सावट आणलं असेल असं पण काही समाजातील लोकांचं मत आहे. आणि कुठल्याही मताला आम्ही म्हणजे नाकारत नाहीत, कारण हे मतं आपापले अभ्यास करून ते लोक मांडतायत, त्यामुळे त्या मतांचं पण आम्ही स्वागत करतोय. माझी विनंती आहे हा चित्रपटाला 8 दिवसात प्रमाणपत्र द्यावं. नक्कीच 8 दिवसात प्रमाणपत्र द्यावं आणि वेगळ्या भावना समाजातून उमटताय असं सांगितलं जात आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे ते रोहन पाटील हे आपल्या सोबत आहेत, हे अभिनेते आहेत. काय वाटतंय? खूप जोरदार तयारी होती, खूप चांगली मार्केटिंग झालेली होती, खूप तुम्ही महाराष्ट्रभर फिरून या चित्रपटाचं सगळं तुम्ही मार्केटिंग केलेलं होतं आणि आता हा चित्रपट थांबतोय. संघर्ष हा मराठ्यांच्या वाट्याला झालेला आहे, तो जरांगे पाटलांच्या वाट्यालाही आला. आम्ही माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा बनवला आणि त्याच्यामध्ये माननीय जरांगे पाटलांची भूमिका मी साकारली. गेल्या 6 महिन्यापासून राज्यभर 26 एप्रिल 26 एप्रिल 26 एप्रिल ही तारीख गाजत होती, पण ही तारीख कदाचित खपली नसेल किंवा हे काहीतरी ह्याचं वेगळं रूपांतर होईल, आपलं नुकसान होईल, मला माहीत नाही, मी कुणाचं नाव घेत नाही, पण हे थांबायला पाहिजे, कमीत कमी इलेक्शनमध्ये तरी थांबायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहून सेन्सॉर बोर्डाने आम्हाला आदेश टाकले की हा सिनेमा तुम्हाला इलेक्शनमध्ये रिलीज करता येणार नाही. सेन्सॉर बोर्ड असेल, इलेक्शन कमिशन असेल, इलेक्शन असेल, यांचा मी आदर करतो. ते खूप श्रेष्ठ आहेत. त्यांनी जो आम्हाला डिसिजन दिला तो डिसिजन आम्ही मान्य करून आम्ही तो आमच्या पदरात घेऊन आम्ही नवीन तारीख 21 जून 2024ला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या ताकदीने रिलीज करतोय. पण हा सिनेमा दबला असेल तर हरकत नाही, पण जर कोणी दाबला असेल तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील, कारण समाज नाराज झालेला आहे. समाजामध्ये एक वेगळी भावना होती की हा सिनेमा येईल आणि आपण बघूया. कारण ही गोष्ट म्हणजे आपण पाहतो की चांगली गोष्ट फास्टमध्ये व्हायरल होत नाही, पण जरांगे पाटलांचा सिनेमा अडवला ही गोष्ट राज्यभर नव्हे तर राज्याच्या बाहेर सुद्धा एवढी व्हायरल झाली. त्याच्यामुळे हा सिनेमा जर परत ह्याच्यावरती अन्याय करण्याचा जर प्रयत्न झाला पुढच्या तारखेलाही, तर समाज मात्र आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे येत्या 21 जून 2024ला मला आपल्या माध्यमातून राज्याला सांगायचं की हा सिनेमा आपण बघा आणि ह्यात काय दाखवलं ही वस्तुस्थिती जाणून घ्या. नक्कीच. खरं तर मनोज जरांगे पाटील हे मागच्या काही महिन्यांमध्ये मराठा समाजाचे नेते, लीडर आणि हिरो झालेले होते आणि त्याचमुळे हा चित्रपट थांबवल्यानंतर आता मराठा समाजातून देखील तीव्र भावना व्यक्त होत आहेत. मराठा नेते असलेले पांगरकर साहेब आपल्यासोबत आहेत. पांगरकर साहेब, काय भावना आहेत आता हा सिनेमा अडवला? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जो सिनेमा, आमचे रोहन पाटील आहेत, त्यांचे सहकारी, हे ग्रामीण भागातले कलाकार आणि मेहनतीने हा सिनेमा त्यांनी काढला आणि मराठी
फिल्म सिटीवर हे कुठंतरी यांचं नाव जगात झळकलं असतं आणि ते झळकू नये किंवा मनोज जरांगे पाटील हे जगातले पहिले समाजाची सभा एवढी मोठी घेणारे युवक आणि सामान्य घरचा हे नाव देशाच्या बाहेर गेलं, हे होऊ नये याच्यासाठी काही राजकीय लोक याच्यावर दबाव मराठा समाजात आता काय भावना आहेत, काय नेमकं लोक म्हणतात? मराठा समाजाचा हा अवमान आहे आणि मराठा समाज हे खपून घेणार नाही. जर यांनी 8 दिवसामध्ये सेन्सर बोर्डाने यांना परमिशन नाही दिलं तर याच्या भावना राजकारणात सुद्धा वाईट होतील. याचीही दखल सेन्सर बोर्ड आणि राज्य शासनाने घेतली पाहिजे. नक्कीच राजकीय पडसाद देखील या गोष्टीचे उमटू शकतात असा इशारा या ठिकाणी मराठा नेत्यांनी दिलेला आहे. नेमकं या चित्रपटाच्या बाबत आता पुढे काय होतं, त्यांना हे प्रमाणपत्र मिळतं का आणि हा चित्रपट पुन्हा रिलीज होतो का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या नावाभोवती किंवा या चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादंगाचे परिणाम काय होतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.